मशीनला लागणारं जे योग्य पाणी आहे ते ग्रामीण भागामध्ये नाही आहे आणि म्हणून काय झालंय की लोकांनी असा एक समज करून घेतलाय की आपल्यासाठी वॉशिंग मशीन नाहीये किंवा आपला ट्रेंड आहे, हा एक समज आहे की वॉशिंग मशीनसाठी योग्य पाणी आपल्या भागामध्ये नाहीये. आपल्या भागामध्ये जड, खारट, क्षारयुक्त पाणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट केले. या प्रोडक्टचं नाव आहे वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर. त्याला एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते कसं लावायला किती सोपं आहे. तर वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनरचं मेन काम काय आहे? त्याचं काम एकच आहे की पाण्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे त्या कॅल्शियम मॅग्नेशियमची चिकटण्याची क्षमता नष्ट करायची, त्यांना निष्क्रिय करायचं आणि त्याच्यामुळे पाण्याची द्रावण क्षमता वाढते. आणि आमच्याकडे आता खूप उदाहरणं आलेली आहेत की वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर आपले कपडे खूप चांगले निघतात, कपडे स्वच्छ निघतात, कपडे पिवळे पडत नाहीत, कपड्यांची चमक टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉशिंग मशीनचा मेंटेनन्स पूर्णपणे शून्य होतो. एक दोन उदाहरणं द्यायची म्हटली तर सुहास मोहन काळे हे जे सर आहेत त्यांच्याकडे आम्ही वॉशिंग मशीनचं वॉटर कंडिशनर वापरलंय आणि त्याच्यामुळे त्यांचा जो वॉशिंग मशीनचा ड्रम आहे तो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे पूर्णपणे एकदम क्लीन राहिलेला आहे. कित्येक हे वॉशिंग मशीन मी 10 एप्रिल 2025 पासून वापरतोय. माझ्या घरच्या विहिरीचा TDS 3000च्या आसपास असतो आणि हे बघा सरांनी दिल्याप्रमाणे मी शॉर्पनर बसवलेले होते. एवढा TDS असून पण माझा मशीन एक साधारण 5 महिने होऊन गेले वापरतोय मी, काहीही प्रॉब्लेम आलेला नाही अजून. आणि आतमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा क्षाराचा थर वगैरे काय गंजलेलं वगैरे कुठं काही दिसत नाही. आणि या इन्स्ट्रुमेंटला काय असतं, या इन्स्ट्रुमेंटला एक इनलेट असतं आणि एक आउटलेट असतं. तर हे जे इनलेट आहे हे वॉशिंग मशीनला लागतं आणि हे जे कनेक्शन आहे इथे तुमचा पाईप लागतो. त्याला एक 12 वोल्टचा सप्लाय आहे. तो 12 वोल्टचा सप्लाय देण्यासाठी हा अडॅप्टर आहे. पण याला पॉवर लागते. पॉवर किती लागते? फक्त 4.5 वॅट पॉवर लागते आणि ही पॉवर देण्यासाठी आम्ही त्याच्यावर एक मल्टीपिन दिलेली आहे. तर ती मल्टीपिन अशी वापरल्यानंतर इकडे